नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये उंदरांचं साम्राज्य। उंदराने रुग्णांचे पाय कुरतडल्याच्या नंतर आता महिला रुग्णाच्या अंगावरती उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आला। पुण्याच्या रस्त्यांवरती असलेल्या खड्ड्यांमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू। औंध परिसरामधल्या राहुल हॉटेल समोरची घटना आहे। गाडी घसरल्यामुळे आणि मागून आलेल्या कारनं या व्यक्तीला चिरडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे। बारामती इंदापूर धावत्या एसटीमध्ये एकावरती कोयत्यानं वार। समोरच्यावरती कोयत्यानं वार करत स्वतःवरती देखील वार करून घेतल्याची प्रवाशांची माहिती। बुलडाण्याच्या खामगाव शहरामधल्या मुख्य मार्गावरील दुकानाला भीषण आग लागली। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। अग्निशमन दल आणि पोलिसांनी या घटनेची दखल घेतली। पिंपरी चिंचवडमधल्या नायट्रो जिममध्ये व्यायाम करत असताना तरुणाचा मृत्यू झालाय। हृदयविकारामुळे निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मिलिंद कुलकर्णी असं तरुणाचं नाव आहे। बीडवरून नांदेडच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बस आणि रिक्षाचा अपघात झाला। या घटनेमध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झालाय। दरम्यान अपघाताच्या स्थळी असलेल्या शिवशाही बसवरती अज्ञातांकडून दगडफेक। गोंदियामधल्या देवरी शहरामध्ये अनियंत्रित झालेला ट्रक थेट महामार्गालगत असलेल्या दुकानांमध्ये शिरला। अपघातामध्ये ट्रक खाली आल्यामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झालाय, तर काही दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचं सुद्धा नुकसान झालं। मुंबईच्या अंधेरी पूर्वमधल्या एमआयडीसी परिसरामध्ये पाण्याच्या टँकरची दुचाकीला धडक। या अपघातामध्ये टँकरने चिरडल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला। चालक पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। पतीनं गुंगीचं औषध देऊन पत्नीला डान्स बारमध्ये नाचवलं, तर अश्लील व्हिडिओ काढत व्हायरल करण्याची धमकी देऊन मारहाण। पत्नीला डान्स बारमध्ये नाचवल्याच्या प्रकरणी पती आणि त्याच्या 2 मित्रांवरती नाशिकच्या पंचवटी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। दोघे फरार आहेत आणि पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे। अकोल्यामध्ये पोलिसांकडून जुने शहरामधल्या सोनटक्के भागामध्ये दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराची पोलिसांनी धिंड काढली। गुन्हेगाराने कान पकडून नागरिकांना माफी मागितली आहे। हिंगोलीच्या सेनगावमध्ये रेती माफियांचा महसूल पथकावरती हल्ला। महसूल पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर पकडल्याच्या नंतर कारवाईसाठी घेऊन जात असताना हा हल्ला केला। 7 जणांवरती गुन्हा दाखल झालाय। वर्ध्याच्या हिंगणघाट शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं चक्काजाम आंदोलन। कलोडे चौकामध्ये अतिक्रमण करून बांधलेल्या झोपडपट्ट्या हटवण्याची मागणी। अनिल अंबानी यांना ईडीचं समन्स। 5 ऑगस्टला नवी दिल्लीमधल्या ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्यामध्ये चौकशी होणार आहे। अनिल अंबानी यांच्या 35 ठिकाणांवरती ईडीने छापे टाकले आहेत। झिशान सिद्दीकी धमकी प्रकरणी एकाला अटक। 19 आणि 21 एप्रिलच्या दरम्यान झिशान सिद्दीकी यांना डी कंपनीच्या नावावरती धमक्या आलेल्या होत्या। धमकीचे ईमेल पाठवून 10 कोटी रुपयांची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। परळीमधल्या महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये विशेष पथकाकडून संशयित 10 ते 12 जणांची चौकशी। एका महिलेची देखील चौकशी करण्यात आली, तर फरार गोट्या गीतेच्या अटकेसाठी 3 पथकं सुद्धा रवाना। स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला गती आली आहे। धनंजय मुंडे यांनी 2दा नाही तर 3 वेळा भेट घेतली, मात्र मंत्रिपदाविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज बोरिवलीमध्ये मेळावा। मुंबईच्या पश्चिम उपनगरामधल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलंय। यावेळेला निवडणुकीच्या कामाला लागा असे राज ठाकरे यांचे आदेश। प्रसारमाध्यमांच्या समोर कोणीही जाऊ नका, राज ठाकरे यांचं मनसेच्या शिबिरामधून पदाधिकाऱ्यांना आदेश। उद्या शेकापचा पनवेलमध्ये 78वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावरती येतील। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे सुद्धा उपस्थित राहतील। सावली बारमधल्या ऑर्केस्ट्राचा परवाना योगेश कदम यांनी परत केलाय, तर केवळ रेस्टो बार आणि हॉटेल परवाना ठेवल्याची माहिती। योगेश कदम यांच्या आईच्या नावाने हा ऑर्केस्ट्राचा परवाना आहे। पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या। चौफुल्यावरती तडफडू नका, ढगामध्ये गोळी मारू नका अशा शब्दामध्ये आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोर अजित पवार यांनी खडसावलं। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेअंतीच कोकाटेंचं खातं बदललं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर बेशिस्त वागणाऱ्या मंत्र्यांवरती यापुढे कारवाई होणारच, फडणवीसांचे स्पष्ट निर्देश। माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे। कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल तसंच शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावरती भर देणार। कृषी मंत्री पदाविषयी दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांची झाली आता खेळाडूंचीही उपेक्षा। पदकं नाही तर रम्मीकडूनच बक्षिसांची अपेक्षा। कोकाटे यांच्या खातेपालटावरती अंबादास दानवेंची टीका।
रमी राव यांचं अभिनंदन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची एक्स पोस्ट. महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना न्याय मिळो अथवा न मिळो, मात्र महायुतीमधल्या मंत्र्यांच्या कलागुणांना नक्कीच चालना मिळते हे सिद्ध झालंय, असंही टीकास्त्र. क्रीडा खात्याचं काम करताना कोकाटे यांनी भूतकाळामधल्या चुका टाळायला हव्यात, रोहित पवार यांचा सल्ला. तर दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांना न्याय देत या खात्याला लागलेल्या वादांचं ग्रहण दूर करतील, अशी अपेक्षा सुद्धा रोहित पवार यांनी व्यक्त केली. 2 वर्षांनी कोकाटे 70 गाठतायत. असं असताना त्यांना क्रीडा खातं देण्याचा उद्देश काय? सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा सवाल. कोकाटे यांच्या खातेपालटावरती दमानिया यांची नाराजी. सरकारच्या खाते बदलावरती आम्ही समाधानी नाही. कोकाटेंसारखे लोक मंत्री म्हणून का पोचले जात आहेत? कोकाटेंच्या खातेपालटावरती छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांची प्रतिक्रिया. माणिकराव कोकाटे यांना युवक कल्याण खातं दिलं तर ते नक्कीच रमीचा खेळ